वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रोते हो, या आधीच्या भागामध्ये आपण बघितलं की श्री महाराजांनी अनेक लोकांना रामनामाचा महिमा पटवला, अगदी भिल्ल लोकांना सुद्धा रामनाम दिलेलं आहे। अशा तऱ्हेने श्री महाराजांची भ्रमंती चालूच होती। आता महाराज पुन्हा आपल्या जन्मगावी म्हणजे गोंदवल्याला आलेले आहेत आणि आता गोंदवल्यात ते स्थिर झालेले आहेत। गोंदवल्यात सुद्धा अनेक लोक श्री महाराजांना भेटायला येत, जाता येता मुक्कामाला सुद्धा येत। पंढरपूरला जाणारे वारकरी अनेक प्रवासी गोंदवल्यामध्ये आवर्जून मुक्काम करत। त्यामुळे असं झालं की श्री महाराजांची कीर्ती तर वाढतच होती, पण श्री महाराजांच्या घराची जागा सुद्धा कमी पडत होती बरं का। कारण अनेक लोक श्री महाराजांकडे राहायला येत। त्याचं कारण आणखीनही एक होतं, नुसते वाटेवर गोंदवला आहे म्हणून येत होते का, तर नाही। श्री महाराजांची प्रवचनं कीर्तनं त्यांना खूप आवडत असत। अतिशय मधुर आणि रसाळ भाषेत महाराजांचं कीर्तन असायचे। म्हणजे वेदांतातलं तत्वज्ञान लोकांच्या पचनी केव्हाच पडत असे। सहजपणे महाराज ते सांगत आणि त्याबरोबर रामनामाचा महिमाही सांगत। म्हणून आता श्री महाराजांना असं वाटलं की आपण एखादं राम मंदिर बांधावं। सद्गुरूंचा आदेश होताच, जागा पण कमी पडत होती, मंदिरात राहायलाही जागा होईल आणि लोकांना आलेल्या लोकांना रामरायाची सेवाही करता येईल, उपासनेचे एक केंद्रसुद्धा तयार होईल असं श्री महाराजांना वाटलं। श्री महाराजांची वृत्ती कशी होती आपल्याला माहिती आहे। अगदी आरंभापासून श्री रामचरणी श्री महाराज तल्लीन झालेले होते। रामाबद्दल त्यांना प्रेम होता, अनुराग होता आणि सगळं काही प्रभूंच्याच म्हणजे रामचंद्रांच्याच इच्छेने घडतं आहे हीच भावना त्यांची ठाम होती। हा त्यांचा दृढ निश्चय होता। म्हणजे समर्थांनी म्हटलेलं आहे की नाही की मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी आणि राम करता म्हणता पावसी येश प्रताप कीर्ती। तंतोतंत या समर्थांच्या उक्तीचं आचरण श्री महाराज करत होते। कधीही त्यांना मी केलं असं वाटायचं नाही। म्हणजे त्यांनी त्यांची जिव्हा कधीही विटाळली नाही की मी अमुक एक केलं असं कधी ते म्हणत नव्हते। त्यांना कर्तेपणाचा अभिमान नव्हताच। पण हे सगळ्या लोकांना सुद्धा पटावं यासाठी रामप्रभूंची मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर राहावी, म्हणजे रामाबद्दलची भक्ती त्यांना वाटेल असंही श्री महाराजांना वाटलं। हेही एक कारण होतं की राम मंदिर बांधायचं आणि म्हणून महाराजांनी ठरवलं की आता राम मंदिर बांधायचं। मग आता राम मंदिर उभारण्याचं ठरलं तर आहे। लोकांच्या मनात रामाबद्दल भक्ती विश्वास निर्माण व्हावा, त्यांच्याकडून सगुणोपासना व्हावी याकरता राम मंदिर बांधायचं ठरवलं। मग कुठे बांधायचं, तर घराच्या समोरच्याच भागात बांधायचं असं ठरवलं। मग गोंदवल्यातलेच गवंडी सुतार लोहार सगळे बोलावलेले आहेत आणि त्यांच्याकडून काम करायला सुरुवात केलेली। मंदिराचा जो आराखडा होता तो स्वतः महाराजांनी तयार केलेला होता आणि श्री महाराजांपुढे जे भक्तगण यायचे, भक्तगण नमस्काराला यायचे, ते भक्तगण महाराजांपुढे जे काही द्रव्य ठेवायचे त्या द्रव्यातूनच श्री महाराज या मंदिराचा खर्च करत होते। एकदा असं झालं की श्री महाराजांनी गुरुवार होता त्या दिवशी गाव जेवण घातलं
श्री महाराज अनेक वेळेला संपूर्ण गोंदवल्याला जेवायला घालायचे. त्या दिवशी असंच झालं, अन्नदान झालं आणि मग आलेलं सगळं द्रव्य संपून गेलं. म्हणजे संपून गेलं म्हणजे दररोज मजुरी द्यायला लागायची लोकांना, दररोज मजूर काम करायचे, त्यांना संध्याकाळी त्यांची मजुरी द्यायला लागायची. त्या दिवशी मजुरी द्यायला सुद्धा पैसे नाही. सगळे आलेत लोक महाराजांकडे, आमची मजुरी द्या. त्या श्री महाराज काय म्हणतात, मी काय एक गोसावी, माझ्याकडे कुठला पैसा. महाराजांनी आपली कपनी झाडून दाखवली, आहे का माझ्याजवळ पैसा? काहीही नाही. असं करा, आजची भाकरी मी तुम्हाला देतो, आजची भाकरी मी देतो, पोटभर जेवा, पण राम नाम घेत बसा, बघूया राम आपल्यासाठी काही करतोय का. आणि म्हणून सगळेजण श्री महाराजांकडे त्यांनी भोजन केलं आणि राम नाम घेत बसले. दुपारचे 3:30 वाजले आणि आश्चर्य झालं, म्हसवडला एक बापूसाहेब माने म्हणून राहत होते. ते श्री महाराजांच्या दर्शनाला आले आणि त्यांनी महाराजांपुढे 101 रुपये दक्षिणा ठेवली. कारण त्यांनी असं म्हटलं होतं की शेतामध्ये जे पीक येईल ते पीक विकून त्यातून त्यांना जो फायदा होईल ना, त्या फायद्यातले प्रत्येक 100 रुपयामागे 5 रुपये मी महाराजांना अर्पण करीन. आणि अशा हिशोबाने त्यांनी श्री महाराजांपुढे 101 रुपये ठेवले. बघा, रामाला काळजी आहे की नाही, श्री महाराजांनी हे लोकांना दाखवून दिलं. आपण कशाला तळमळ करायची, काळजी करायची? तो आहे ना, त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यावर भार टाकला की तोच आपली लाज राखतो, हेच महाराजांनी दाखवून दिलं. आणि श्री महाराजांनी त्या आलेल्या दक्षिणेतून सगळ्या लोकांची मजुरी देऊन टाकली आणि शिवाय दुसऱ्या दिवशी जे काही सामान लागणार होतं, चुना, विटा, दगड, ते सगळं सामान आणलं. आणि आता हळूहळू मंदिर बांधून तयार होऊ लागलं. मंदिर तर बांधून तयार होऊ लागलं. लोक म्हणायला लागली, महाराज मंदिराची उभारणी आता लवकरच पूर्ण होणार, पण रामाच्या मूर्तीचं काय, ती तुम्ही कुठून आणणार आहात, कधी आणणार आहात? त्यावेळेला सुद्धा श्री महाराजांनी छान उत्तर दिलं की आपण त्याचं मंदिर बांधायला घेतलंय ना, मग तो आपणहूनच येईल की, आपण कशाला काळजी करायची. आणि बरोबर श्री महाराजांच्या या वचनाची सत्यता सगळ्यांना पटलेली आहे. एक दिवस असं झालं की तडवळे नावाचं गाव होतं. त्या गावामध्ये एक कुलकर्णी राहत होते. मोठे श्रीमंत होते, भाविक होते. त्यांनी राजस्थानमधून राम लक्ष्मण मूर्ती अशा 3 मूर्ती आणलेल्या होत्या. आणि त्या मूर्तींसाठी आता मंदिर बांधायचं असं त्यांनी ठरवलं. पण झालं असं, त्यांना असं वाटलं की आधी घर बांधूया, म्हणून त्यांनी आधी स्वतःचा वाडा बांधला आणि त्या मूर्ती अशा ठेवून दिल्या होत्या. वाडा बांधला, त्यात राहू लागले, त्या मूर्ती एका बाजूला ठेवून दिल्या. पण एक दिवस दुर्दैवाने सगळा वाडा जळला. आणि अर्थात वाडा जळला, मूर्ती वाड्यातच होत्या एका बाजूला. त्या मूर्तींना सुद्धा त्या आगीची झळ बसली. त्या मूर्तीसुद्धा काळवणल्यावर का, सगळा वाडा जळून खाक झाला. आणि तेव्हापासून 3 दिवस प्रभू रामचंद्र दररोज त्या कुलकर्णींच्या स्वप्नात येत होते आणि म्हणत होते, अरे मला इथे किती दिवस असं कोंडून ठेवणार आहेस, मला गोंदवल्याला नेऊन सोड, श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे नेऊन सोड, मला त्यांच्याकडे जायचंय. आणि मग तडवळ्यांनी नाही, कुलकर्णींनी ठरवलं की आता या मूर्ती आपण महाराजांकडे नेऊन पोचवायच्या. कारण प्रभू रामचंद्रांनी 3 दिवस दृष्टांत दिला. झालं, सकाळी उठल्या उठल्या त्यांनी त्या मूर्ती बैलगाडीत ठेवल्या आणि निघालेल्या आहेत. कुठे? गोंदवल्याला यायला निघालेत श्री महाराजांकडे. आणि त्याच दिवशी श्री महाराजसुद्धा सगळ्यांना म्हणतायत, अरे लोकांनो, तुम्हाला माहिती आहे का, आज आपल्याकडे खूप पाहुणे येणार आहेत, मोठे पाहुणे येणार आहेत. तेव्हा आज आपण उपास करूया, भजन करूया, नामस्मरण करूया, त्या मोठ्या पाहुण्यांच्या स्वागताला आपण जाऊया. आणि मग श्री महाराजांनी त्या दिवशी सगळ्यांना फराळाचंच दिलं, उपासाचंच दिलं आणि भजन करीत बसले. सगळ्या मजुरांना सुद्धा फराळच दिला. पण श्री महाराजांनी काही खाल्लं नाही त्या दिवशी, फक्त दूध प्यायलं. आणि दुपारी 1 वाजता सुंदर भजन चालू आहे, सगळ्यांचा फराळही झालेला आहे. आणि महाराजांनी सांगितलं 2 लोकांना, ए जा रे, जरा रस्त्यावर जाऊन उभे राहा, कुणी आलं की मला वर्दी द्या. आणि म्हणून 2 जण बाहेर जाऊन उभे राहिले होते रस्त्यावर. आणि झाली संध्याकाळ झाली, संध्याकाळपर्यंत त्यांचं भजन चालूच होतं.
आणि एवढ्यात लक्षात आलं की कुठल्या तरी 2 बैलगाड्या आलेल्या आहेत आणि त्या बैलगाड्यातली लोकंसुद्धा श्रीराम जयराम जय जयरामचा जप करत येत आहेत. ती लोकं येऊन सांगायला लागली, महाराज कुठल्या तरी 2 बैलगाड्या आल्या आहेत, बघा बघा कोणतरी आलेलं आहे. श्री महाराजांनी सगळ्या भक्तगणांना बरोबर घेतलेलं आहे आणि त्या बैलगाडीतल्या रामरायांच्या स्वागताला श्री महाराज गेलेले आहेत. त्यांचं औक्षण केलेलं आहे आणि त्या मूर्ती आता श्री महाराजांकडे आलेल्या आहेत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा घोष सुरू झालेला आहे. दुसऱ्या दिवशी पारणं झालं. मग श्री महाराजांनी एका कारागिराला बोलवून घेतलेलं आहे आणि त्या मूर्ती जरा काळवंडल्या होत्या ना, त्यांना जरा उजाळा देण्याचं काम करून घेतलं आणि मग सुंदर मंदिर बांधलेलंच होतं. आता त्या मंदिरामध्ये आसन उभं करायला पाहिजे प्रभू रामचंद्रांसाठी. मग बापूसाहेब माने म्हणून होते, त्यांनी ते आसन बांधून दिलेलं आहे आणि त्या सिंहासनावरती आता मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करायची. उत्तम दिवस बघितलेला आहे, मुहूर्त बघितलेला आहे आणि त्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करायचं ठरवलं. श्री महाराजांनी गावोगावी आमंत्रणं पाठवलेली आहेत. बघा आत्तापर्यंत श्री महाराज कुठे कुठे जाऊन आलेत. काशी, गया, प्रयाग, नैमिषारण्य, अयोध्या, इंदूर, उज्जैन, तिथे अनेक लोक श्री महाराजांना ओळखणारी होती. त्या सगळ्यांना श्री महाराजांनी पत्र पाठवलेली आहेत आणि बोलावून घेतलेलं आहे. सगळीकडून लोक आलेली आहेत आणि मोठ्या थाटामध्ये या राममूर्तींची प्रतिष्ठापना झालेली आहे. पवित्र नद्यांचं जल आणलेलं आहे, समुद्राचं जल आणलेलं आहे आणि श्री महाराजांनी येणाऱ्या प्रत्येकाला भेटवस्तू दिलेली आहे. म्हणजे मंदिराचं बांधकाम ज्या कामगारांनी केले ना, त्या कामगाराला प्रत्येकाला धोतर दिलंय, मुंडासं दिलेलं आहे आणि शिवाय 5 रुपये दिलेले आहेत. 8 वर्ष 8 दिवस हा सोहळा चाललेला होता. कीर्तन, प्रवचन, नामस्मरण चालू होतं, अन्नदान चालू होतं आणि श्रीराममूर्तीची प्रतिष्ठापना अशा तऱ्हेने झोकात झालेली आहे. अहो श्री महाराजांनी पाण्यासारखा पैसा खर्च केलेला आहे. श्री महाराजांचे अनेक लोक ओळखीचे होते हो, आसपासच्या गावातले होते. पुणे, वाई, सातारा, हुबळी, धारवाड. म्हणजे सतत 8 दिवस माणसांचा गराडा श्री महाराजांच्या भोवती होता. आपले महाराज कसे हो, दिसायला अतिशय उत्तम, सुंदर, तेजस्वी होते. पण रामाच्या मूर्तीच्या स्थापनेच्या दिवशी महाराजांच्या चेहऱ्यावरचं तेज ओसंडून वाहत होतं. कपाळाला केशरी गंध होतं, गळ्यात तुळशीची माळा होती, अंगात भगवी कपमी होती, जरीची कफनी होती, पायात खडावा होत्या. आणि असे हे श्री महाराज आलेत मंदिरात. त्यांनी श्रीरामाचं दर्शन घेतलं. सिंहासनावर ते प्रभू रामचंद्र आरूढ झालेले होते आणि मनात आलं आपल्या आईला सुद्धा प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडावं आणि म्हणून आपल्या आईला म्हणजे गीतामाईंना आणण्यासाठी ते आईच्या खोलीत गेले. आईने बघितलं, आपल्या लेकाकडे बघितलं. अहो रोजच आपला लेक बघायच्या त्या. पण आज त्यांच्या लक्षात आलं की श्री महाराजांची ती कशी मूर्ती होती, कसा चेहरा होता. अतिशय आनंदमयी असा चेहरा होता आणि अतिशय वात्सल्य भावानं त्यामुळे आईच्या डोळ्यांना अश्रुधारा लागलेल्या आहेत, मीठ मोहऱ्या ओवाळून टाकलेल्या आहेत. त्या दिवशी प्रभू रामचंद्रांना महाराजांनी पोशाख कसा घातला होता हो, तर असं म्हटलेलं आहे महाराज चरित्रामध्ये की अयोध्येचा राज्याभिषेक प्रभू रामचंद्रांना ज्या दिवशी झाला ना, त्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी जसा पोशाख घातला असेल ना, तसा पोशाख श्री रामचंद्रांना आणि लक्ष्मणजींना आणि सीतामाईंना घातलेला होता. छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा, नांद तसे माझा माय बाप, असं सुंदर भजन श्री महाराजांनी म्हटले. त्यात ते अगदी तल्लीन होऊन गेले होते आणि भजन झालं आणि एक दृष्टी रामरायाकडे टाकली. अतिशय प्रेमानं पाहिलेलं आहे, प्रेमानं पाहिलेलं आहे. आनंदाश्रू वाहता आहेत. माझा राम माझ्याकडे आला. आणि एक आणि श्री महाराज म्हणू लागले, श्री रामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, असं म्हणतायत. एकच चरण म्हणून झाला. आणि काय आश्चर्य, अहो रामरायाच्या गळ्यातली 2 गुलाबाची फुलं महाराजांच्या ओंजळीत येऊन पडलेली आहेत. श्री महाराजांनी साष्टांग दंडवत घातले रामरायाला आणि ती फुलं सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटून टाकलेली आहे.
अशा तऱ्हेने प्रभू रामचंद्र आणि श्री महाराज एकरूप झालेले होते. कसे हो एकरूप झाले होते? आपल्याला माहिती आहे, एकदा श्री महाराज नैमिषारण्यात निघाले होते आणि टांग्यात जाऊन बसले की मी आता निघालो म्हणून. टांगा पुढे निघणार एवढ्यात पुजारी धावत आलेले आहेत. महाराज थांबा थांबा. श्री महाराज म्हणतात काय झालं? तेव्हा ते पुजारी सांगतायत, अहो काय सांगू, प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. महाराजांनी पटकन टांग्यातून खाली उडी मारली, धावत धावत रामाकडे आलेले आहेत आणि खरोखरच प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या. श्री महाराजांनी स्वतःच्या उपरण्याने प्रभू रामचंद्रांचे डोळे पुसलेत आणि प्रभू रामचंद्रांना म्हणतायत, रामा मी इथून निघालोय म्हणून तू रडतोयस का? अरे मी जाऊ नये इथून असं तुला वाटतंय का? तसं वाटत असेल तर काळजी करू नको. हा बघ मी थांबलो, आता रडायचं थांब बरं. असं अगदी लहान मुलाला समजावं ना असं प्रभू रामचंद्रांना श्री महाराज म्हटलेले. आणि खरोखरच प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातले अश्रू थांबलेले आहेत, अश्रुधारा थांबलेल्या आहेत. त्यानंतर असं सांगतात की श्री महाराजांना एकदा प्लेग झाला होता. दोन्ही काखेमध्ये गाठी झालेल्या होत्या. महाराजांना ताप आलेला होता. श्री महाराज खूप कणत होते, पण मुखामध्ये मात्र रामाचं नाव होतं. आणि त्यांचे एक भक्त गणपतराव दामले प्रभू रामचंद्रांचं दर्शन त्यावेळेला घ्यायला गेले तर त्यांच्या लक्षात आलं प्रभू रामचंद्रांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. म्हणून ते महाराजांना सांगायला गेले, महाराज प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. महाराज तसेच उठले, कणत होते, उठवत नव्हतं, ताप होता अंगात आणि रामाजवळ गेले. रामाच्या डोळ्याचे अश्रू पुसतायत. एकदा या डोळ्यातले अश्रू पुसतायत, एकदा या डोळ्यातले, एकदा या डोळ्यातले, एकदा या डोळ्यातले, असं 25 मिनिटं चालू होतं. आणि महाराज म्हणतायत, रामा अरे मला प्लेग झालाय, मला ताप आलाय, मला त्रास होतोय म्हणून तो रडतोयस का? रडू नकोस, मी लवकरच खडखडीत बरा होईन बघ. आणि खरोखरच श्री महाराजांचा ताप गेला. अरे मला ताप आलाय म्हणून वाईट वाटतंय ना, वाईट वाटून घेऊ नको, मी लवकरच बरा होईल. अशा तऱ्हेने दोनदा प्रभू रामचंद्र रडलेले आहेत. आणि तिसऱ्यांदा म्हणजे ज्या वेळेला श्री महाराजांनी 1913 साली देह ठेवला त्यावेळेला सुद्धा प्रभू रामचंद्र रडलेले आहेत. असे हे प्रभू रामचंद्र आणि आपले महाराज एकरूप झालेले होते. खरोखरच मंडळी असं म्हणतात की नाही की चैतन्य सर्वत्र भरून राहिलेलं आहे. चैतन्य सर्वत्र भरून राहिले. ते कुठेही प्रकट होऊ शकतं, पण ते प्रकट केव्हा होतं? आपली तशी भावना असेल तरच होतं. आपल्या भावनेवर अवलंबून असतं. बघा भक्त प्रल्हाद, त्यांची ठाम निश्चय होता, त्यांची ठाम भावना होती, निष्ठा होती की माझा प्रभू, माझा नारायण चराचरात भरलेला आहे, सर्वत्र आहेच आहे. आणि म्हणूनच नारायणाला त्या जडखांबातून प्रकट व्हावं लागलं. म्हणजे हे चैतन्य सर्वत्र आहेच आहे, पण आपली भावना तशी खरी शुद्ध पाहिजे. आणि श्री महाराजांची तशी भावना होती की ही दगडाची मूर्ती नाही आहे, ही फक्त दगडाची मूर्ती नाही आहे, ही दगडाच्या मूर्तीत माझा राम आहेच आहे, अशी 100 नम्री भावना महाराजांची होती. आणि श्रोते हो, अशी ही रामावरची निष्ठा आणि रामनामावरची निष्ठा आपण या संतांकडून शिकली पाहिजे की आपल्या घरातल्या देवघरात सुद्धा माझा राम आहेच आहे, सर्वत्र आहेच आहे, तो माझी काळजी घेणारा आहे, अशी निष्ठा आपण ठेवायला शिकली पाहिजे. श्रोते हो, अशा तऱ्हेने प्रभू रामचंद्र आता गोंदवल्यात आले होते. म्हणून गोंदवलं म्हणजे आता अयोध्या झाली होती. अयोध्येचं वातावरण गोंदवल्यात निर्माण झालं होतं. श्री महाराजांकडे अनेक प्रकारचे लोक यायचे, अनेक प्रकारचे रोगी यायचे. त्या रोग्यांना श्री महाराज रामाचं तीर्थ द्यायचे, तुळस द्यायचे, प्रसाद द्यायचे आणि ते रोगी रोगमुक्त व्हायचे. अर्थात रामनामसुद्धा श्री महाराज त्यांना घ्यायला सांगायचे. श्री महाराज खूप छान समजून सांगायचे लोकांना की बाबांनो, ही जी मूर्ती आहे ना रामाची, ही फक्त दगडी आहे असं मानू नका. हा प्रत्यक्ष परमात्मा आहे आणि तशाच भावनेनं तुम्ही वागत जा. आपल्या जीवनातली प्रत्येक क्रिया ही रामराया करताच व्हावी. आपलं जगणं देखील त्याच्या सेवेकरता असावं, असंच आचरण आपलं ठेवावं. श्री महाराज म्हणायचे
आपण आपल्या घरातल्या माणसावर कसं प्रेम करतो की नाही, आपल्या मुलावर करतो, आपल्या पत्नीवर करतो, आपल्या पतीवर करतो ना, अगदी तसंच प्रेम आपल्या या रामरायावर करावं. श्री महाराज म्हणायचे, तुम्ही गोंदवल्यात आलात ना की माझ्या रामरायाचं दर्शन घ्या, अगदी डोळे भरून बघा आणि त्याला नमस्कार करा, मला नमस्कार करू नका. आणि आपला प्रपंच जो आहे किंवा आपला जो परमार्थ आहे ना, त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा, पण त्याचं करते पण स्वतःकडे घेऊ नका. जे काही चांगलं वाईट फळ द्यायचं ना, तो रामराया देणार आहे, त्याच्या इच्छेनेच सगळं काही होतं. आणि म्हणूनच आपल्या हाची सुबोध गुरूंचा यात असं म्हटलेलं आहे, यत्न कसून करीन मी यश दे रामा, नको तुझी सत्ता. हाची सुबोध गुरूंचा, मानावा राम सर्वदा करता. आपण कधी स्वतःकडे करतेपणा घेऊ नये, म्हणजे मग सुखदुःखाची बाधा होतच नाही, असं श्री महाराज सगळ्यांना सांगायचे. आता अनेक भक्तगण महाराजांकडे येत होते. सगळेजण श्री महाराजांची सेवा करायचे. गोंदवल्यात येणाऱ्या प्रत्येकाला श्री महाराज आपले आहेत असं वाटायचं आणि परमात्मा भेटला असं वाटायचं त्यांना. देवतुल्य मानत श्री महाराजांना. म्हणून कुणी श्री महाराजांना खडावा आणून देत, कुणी महाराजांच्या हाताला धरून त्यांना चालवत, कुणी छत्री धरत महाराजांच्या डोक्यावर, कुणी महाराजांच्या पायाला तेल लावून देत, कुणी स्नान घालत, कुणी पंख्यानं वारा घालत, कुणी हाताची पालखी करून श्री महाराजांना इकडून तिकडे नेत असत. नदीचं पाणी आणून देत होते, चांगले चांगले पदार्थ करून देत होते, पूजा करायचे, श्री महाराजांचा घोडा सांभाळायचे, दळणकांडण करायचे, सडा रांगोळी करायचे, सारवण करायचे. आणि अशा तऱ्हेने सगळेजण श्री महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करायचे की माझ्याकडून काहीतरी सेवा घडावी महाराजांची, असं प्रत्येकालाच वाटायचं. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे बरं का, सेवा नुसती करायची नाहीत लोक, तर महाराजांवरती प्रत्येकाचा विश्वास होता. आणि माझ्या मनात जे काही आलेलं आहे ना, ती प्रत्येक गोष्ट आपण महाराजांना सांगावी असं प्रत्येकाला वाटायचं. आणि म्हणून प्रत्येकजण आपल्या मनातली गुप्त गोष्ट महाराजांना सांगत. आणि श्री महाराजसुद्धा सगळ्यांना सर्व परीने मदत करत, सगळ्यांचं मन छान राखत, ज्यांना हव्या त्या गोष्टी देत. कुणाला पैशाची गरज लागली तर पैसे देत. अहो, कित्येक लोकांच्या मुलांच्या मुंजी महाराजांनी लावल्या आहेत, लग्न लावलेली आहेत. कित्येक लोकांची व्यसनं दूर केलेली आहेत, सन्मार्गाला लोकांना लावलेलं आहे. म्हणजे बघा, एक बाळंभट्ट नावाचे पुरोहित होते, मोठे वैदिक होते, याज्ञिक होते, पण गांजाचं व्यसन, काय दुर्दैव होतं की नाही, गांजाचं व्यसन लागलं होतं. श्री महाराजांना हे बघून खूप वाईट वाटलं की एक चांगला सात्विक मनुष्य, त्याला गांजाचं व्यसन लागलं, हे काही बरोबर नाही. श्री महाराज त्यांना म्हणायचे, तुम्ही नाम घ्या, नाम घ्या, तुम्ही गोंदवल्याला चला माझ्याबरोबर, तिथे नाम घ्या. बाळंभट्ट म्हणले, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी येतो गोंदवल्याला, पण माझं गांजाचं व्यसन ते मात्र तुम्ही पुरवलं पाहिजे. श्री महाराज म्हणाले, हो चला तर माझ्याबरोबर, नाम घ्या, मी तुमचं गांजाचं व्यसन पुरवतो. आणि ते बाळंभट्ट श्री महाराजांबरोबर गोंदवल्याला आले, त्यांच्याबरोबर राहू लागले. महाराजांनी त्यांना सांगितलं होतं काहीतरी ठराविक संख्या किंवा ठराविक वेळ एवढं रामनाम घ्यायचं, ते झालं की मी तुम्हाला तुमचा गांजा आणून देईन, मी स्वतः विकत आणून देईन. आणि अशा पद्धतीनं श्री महाराज त्या बाळंभट्टांचा जप झाला की स्वतः त्यांना गांजा आणून देत असत. आणि आता असं झालं होतं की बाळंभट्टांच्या मुखात सारखं नाम होतं. जवळजवळ 4-5 महिने झाले होते. नामस्मरणामुळे त्यांच्या मनात फरक पडलाच होता, रामाबद्दलची भक्ती वाटतच होती. आणि दररोज श्री महाराज त्यांच्या डोळ्यासमोर असायचे, श्रीरामाची मूर्ती डोळ्यासमोर असायची, श्री महाराजांचं आचरण ते बघत होते. श्री महाराजांना लोक कशी मानत होती, किती मोठा मनुष्य आहे हे बाळंभट्टांच्या एवाना लक्षात आलं होतं. एक दिवस असं झालं की बाळंभट्टांचा तो जप पूर्ण झाला आणि बाळंभट्ट येऊन उभे राहिले महाराजांसमोर. आता महाराजांपुढे बरोबर समोर बरेच भक्तगण बसलेलेच होते. प्रत्येक भक्ताचं काहीतरी तक्रार असायची, श्री महाराज त्याचं निवारण करत होते, नाममहिमा सांगत होते. आणि बाळंभट्टाने एकदम बघितलं महाराजांनी. खरं म्हणजे महाराजांच्या केव्हाच लक्षात आलं होतं, पण महाराजांनी असं दाखवलं की अरे बाळंभट्ट तुम्ही आलात, अरे मी विसरलोच की तुमचा गांजा आणायचं. असं म्हणून महाराज पटकन उठले, थांबा थांबा, मी आत्ता तुम्हाला तुमचा गांजा आणून देतो.
असं म्हणून महाराज निघाले. आणि त्यावेळेला बाळंभट्टांच्या लक्षात आलं की हा किती मनुष्य वेगळा आहे, किती संतपदाला पोचलेला आहे, पण किती साधा आहे. आणि माझं असं क्षुद्र व्यसन, किती क्षुद्र व्यसन आहे माझं, हे व्यसन पूर्ण करण्याकरता हा बाजारात चाललेला आहे. महाराजांची महती, महाराजांचा मोठेपणा एव्हाना बाळंभट्टांच्या लक्षात आला होता. आणि खरोखरच श्री महाराज निस्वार्थीपणे माझं हे व्यसन पुरवता आहेत. आणि श्री महाराजांच्या पायावर त्यांनी लोळण घेतलेली आहे आणि म्हणाले आहेत, बाळंभट्ट महाराज मला क्षमा करा, क्षमा करा, मला या व्यसनातून सोडवा. माझ्या लक्षात आलंय की हे व्यसन वाईट आहे, मला यातून सोडवा. श्री महाराज म्हणतात, बाळंभट्ट खरंच तुम्हाला या व्यसनातून सुटायचं आहे का? बाळंभट्ट म्हणाले, होय महाराज, मला खरोखरच या व्यसनातून सुटायचं आहे. त्यावेळेला श्री महाराज म्हणतायत, मग रामरायाच्या पायावर मस्तक ठेवा, डोकं ठेवा आणि शपथ घ्या की आजपासून मी पुन्हा कधीही गांजाला हात लावणार नाही. आणि पुढे श्री महाराज म्हणतात, आत्तापर्यंत तुमच्याकडून ज्या चुका घडल्या, जी पापं घडली आहेत ना, त्याची सगळी जबाबदारी मी घेतो. पण इतपर मात्र तुम्ही चांगलं वागलं पाहिजे, नामस्मरण सोडता कामा नये. श्रीराम तुमच्या पाठीशी आहे, हा माझा आशीर्वाद आहे. आणि खरोखरच बाळंभट्टांचं व्यसन पूर्ण गेलेलं आहे. पण श्री महाराजांनी नामाचा महिमा त्यांना शिकवलेला आहे, नामस्मरण त्यांना घ्यायला लावलेलं आहे. आणि नामामुळेच श्री बाळंभट्टांचं सुद्धा व्यसन गेलेलं आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, मी बहुत वाचिले, मी बहुत ऐकिले, मी बहुत वाचिले, मी बहुत ऐकिले, मी बहुत धुंडिले, ऐसा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला. खरोखरच श्री महाराजांसारखा मनुष्य नाही, त्रिभुवनी नाही ऐसा माझा महाराज. असे माझे महाराज आहेत, असे सद्गुरू असतात. श्रोते हो, बाळंभट्टांचं व्यसन गेलं. एकदा असं झालं की गाणगापुरातून एक मनुष्य आला, त्याचं नाव होतं रामदुर्ग. श्री महाराजांकडे अनेक प्रकारची लोक यायची हो, वेगवेगळी संकट असायची त्यांची, वेगवेगळ्या अडचणी असायच्या. पण महाराजांकडे प्रत्येकासाठी काहीतरी उपाय असायचा. आणि श्री महाराज त्या माणसाला त्याच्या संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य द्यायचे, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याचं सांत्वन करायचे, त्याला आधार द्यायचे, त्याला घाबरवून सोडायचे नाही. अरे बापरे असं का तसं का, असं कधीही संत करत नाही. उलट ते त्या माणसाला सांगतात, बाळा काळजी करू नको, यातून तुझी नक्की सुटका होईल. अशाच पद्धतीनं महाराज त्याचं सांत्वन करायचे, समजून सांगायचे. त्यामुळे प्रत्येकाला महाराजांचा असा आधार वाटायचा. आणि असाच एक रामदुर्ग नावाचा मनुष्य होता. त्याला कुष्ठरोग झाला आणि तो राहत कुठे होता? गाणगापूरला. तो श्री दत्तांचा मोठा भक्त होता. त्यावेळेला श्री दत्तांनी त्याला स्वप्नात येऊन सांगितलं, बाबा रे तू गोंदवल्याला जा आणि तिथे गोंदवलेकर महाराजांना तू शरण जा. ते मीच आहे, दत्त रूपी वनमाळी मीच आहे, असं दत्ताने सांगितलं. आणि हा कुष्ठरोगी रामदुर्ग गोंदवल्याला आलेला आहे, श्री महाराजांना येऊन भेटलेला आहे. श्री महाराज म्हणाले, अरे त्यात काय एवढं? अरे नामाने तर भवरोग दूर होतो, हा तर काय तुझा देहाचा रोग आहे, तो सहजपणे जाईल, तू फक्त रामनाम घे. एवढं महाराजांनी सांगितलं आणि महाराजांचा त्याला खरंच आधार वाटला. श्री महाराजांनी त्याला श्रीराम जय राम जय जय राम असा जपमंत्र दिला आणि सांगितलं, तू काळजी करू नको, तू या रोगातून मुक्त होशील, तुझ्या वेदनासुद्धा जातील. आणि हा रामदुर्ग श्री महाराजांकडे गोंदवल्यात राहत होता. प्रभू रामचंद्रांची मूर्ती दररोज डोळ्यासमोर असायची, तिथेच तो झोपायचा, तिथेच राहत होता. दररोज रामाचं 24 तास दर्शन, श्री महाराजांचं दर्शन त्याला होत होतं. आणि मुखामध्ये रामनाम होतं. म्हणजे किती हा भाग्यवान होता असं म्हणायला हरकत नाही. तिथे त्याला राहायला मिळत होतं. आणि श्री महाराज स्वतः त्याची सेवा करायचे, त्याच्या सगळ्या जखमा पुसून घ्यायचे, स्वच्छता करायचे, त्याला मलमपट्टी करायचे, त्याला जवळ घ्यायचे, त्याला औषधोपचार करायचे, त्याच्या त्या जखमांवर पाला बांधायचे. रामदुर्गच्या डोळ्यातून पाणी यायचं. त्याला खाता येत नव्हतं, किती दिवस हाताची बोटं झडली होती. श्री महाराज स्वतःच्या हाताने त्याला भरवत असत. रामदुर्गला वाटायचं, खरोखरच माझी सद्गुरू माऊली जन्मोजन्मीची माझी प्रेमळ आई आहे असं वाटायचं. आणि 1 वर्ष झालं
रामदुर्गनी असं अखंड रामनाम घेतलेलं आहे. रामाचं दर्शन दररोज होत होतं, पण महाराजांच्या सहवासात तो होता आणि सद्गुरूवरती निष्ठा त्याची होती आणि त्या सद्गुरू निष्ठेचं फळ त्याला मिळालं. सद्गुरूची कृपा त्याच्यावर झाली. त्याचा सगळा देह शुद्ध झाला, त्याच्या सगळ्या जखमा बऱ्या झालेल्या आहे, नितळ असा देह झालेला आहे, काया झालेली आहे. आणि श्री महाराजांच्या आशीर्वादानं त्याच्याकडून 13 कोटी जपाची सांगता सुद्धा झालेली आहे. असे हे सद्गुरू आपल्यावरती कृपा करतात आणि त्याचा अंतकाळ सुद्धा महाराजांनी साधून दिलेला आहे. त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकलेला आहे. असा हा रामदुर्ग होता. म्हणजे आणि असं सांगतात की म्हैसाळकर नावाचा आणखीन एक कुष्ठरोगी श्री महाराजांकडे येत होता. खंडेराव म्हैसाळकर असं त्याचं नाव आहे. मोठा महारोगी होता, पण श्री महाराजांकडे तो राहायला आला. श्री महाराज त्याला रामाचं तीर्थ देत, अंगारा देत, तुळस देत, सकाळच्या कोळ्या उन्हात स्वतः नेऊन बसवत, त्याला जवळ घेऊन बसायचे. लोक म्हणायचे महाराजांना, अहो हा कुष्ठरोगी, याला तुम्ही का जवळ करता, तुम्हाला पण असा काही त्रास होईल? श्री महाराज म्हणायचे, ते काही मला माहिती नाही, रामाने त्याला माझ्याकडे पाठवलंय ना, मग त्याची काळजी घेण्याचं काम माझं आहे, माझं कर्तव्य आहे. काय व्हायचं ते राम बघून घेईल. इतकी रामावरती श्री महाराजांची निष्ठा होती. आणि अशा तऱ्हेने अनेक लोकांची अशी दुखणी त्यांनी कमी केलेली आहे, दूर केलेली आहेत. सगळ्यांना रामनाम घ्यायला सांगितलेलं आहे, सगळ्या लोकांना जवळ केले, अन्नदान केलेलं आहे, आपल्या घरी ठेवून घेतलेलं. येणारा जाणा तर महाराजांच्याकडे राहतच होता, पण असे अनेक रोगी, अनेक संकट आलेली, अडीअडचणी आलेले लोक महाराजांकडे 1 नाही 2 नाही 2-2 3-3 महिने येऊन राहत आणि श्री महाराज त्यांना सांभाळत होते आणि रामनामसुद्धा त्यांना घ्यायला सांगितलेलं आहे. अशा तऱ्हेने रामनामाचा प्रसार श्री महाराजांकडून होत होता. श्रीराम जय राम जय जय राम. आजच्या या भागाला आपण इथेच थांबूया. जे काही आपल्याला आवडलं, योग्य वाटलं, ते माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी माझ्याकडून वदवून घेतलं. कुठे मी चुकले असेल त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. धन्यवाद. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहंभार हा वागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय.